tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जात असताना एकदम ओव्हर द विकेट राऊंड द विकेट मार केला होता. यामध्ये चेंडू आपण पाहिला फलंदाजांनी प्रयत्न केला चेंडूला उंचावून खेळण्याचा, मात्र आपण पाहिला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसतो. सामना जिंकला अशा वेळेस अनावाली करावी लागणार, परंतु हा चेंडू बराच केला म्हणजे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपलाय, फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. पण डॉक्टर प्रशांत तिसरा फलंदाज बाद झालाय. धावपलकावरती धावला प्रगती पथावरती गोलंदाज तयार. अजयचा हा चेंडू बॅटची टोपे घेतले बराच केला म्हणजे शॉट फाईनलेला उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. हा झेल टिपलाय, दुसरी सफलता मिळाली. ती गोलंदाज अजयला पाचवा चेंडू गोलंदाज तयार. राऊंड द विकेट गोलंदाजी वापरती करत हा चेंडू बराच केला म्हणजे झेल टिपलाय जोरदार अपील केली आपण बघतोय. तोपर्यंत पंचांनी ग्राउंड सहजरित्या परंतु एकदा मिळाले गोलंदाज तयार. नरेश हा चेंडू अंशाकडे मारण्याचा प्रयत्न बराच चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली यावेळेस मात्र कोणतीही चूक करत नाही. झेल टिपला गेला, फलंदाज बाद झाला. या ठिकाणी आपण बघतोय आकाश समोर भाईने हा चेंडू लगावला बराच चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र कोणतीही चूक करत नाही. जा सकती है क्योंकि सुबह से शुरुआत हो रही है और ये खराब शॉट बंटी भंडारे के पारी का अंत हो सकता है. यहाँ पर अमित मात्र उस गेंद के नीचे. अब देखना ही होगा क्या मास्टरमाइंड करेंगे नंबर 3 पर समर्थ. और ये देखिए ये एच लगी और ऐसे के साथ समर्थ के पारी का खात्मा हुआ. या ठिकाणी कर्जत जिल्हा परिषदेच्या सदस्य पूजाताई थोरवे आणि त्यांचे मिस्टर प्रवीणजी थोरवे साहेब यांच्या ठिकाणी आपण झालाय. ठिकाणी दोघं आपापसात वाटले आणि चौकार मिळाला अपोजिट संघाला. हा चेंडू इकोला मारलेला, हा फटका सरळ जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं अखिल भोईरकडनं. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि विक्कू या ठिकाणी बाद होतोय. एक चौथा हदरा मिळाला. ब्ल्यू स्टारचे जे पॅकर्स आहेत मला लक्ष्मण शिंदे आहेत जे या टीमचे पॅकर, पण इथे मात्र चेंडू जातोय सरळ लंबाच्या दिशेने आणि फलंदाज बाद अमित भाकरे. वो चूकते नहीं, लेकिन ये देखिए विकेट मिल सकता है समीर सोलकर को. अक्षय कड़ाव के अस्तित्व की लड़ाई को खेल रहे हैं. अक्षय लेमन देवनावी की तरफ से स्टेप आउट करके बल्ला खोला, लेकिन ऐसे के साथ एक और विकेट का पतन, एक और विकेट मिलता हुआ समर्थ कड़ू को. ये पता है उन्हें. और ये देखिए एच लगा और इसी के साथ अजय को मिलती हुई एक बेहतरीन. अभिषेक पाटील एक जबरदस्त मराठी आवाज. हा चेंडू यावेळी मात्र खाली हवेमध्ये चेंडूवर फलंदाज मात्र बाद होतोय आणि अशाप्रकारे दुसरा धक्का बसतो तो जय मात्र आताही घेतील. कारण मला माहितीये जिथे प्रेम बलवान असतात तिथे ते सगळ्यांना खुश करतात, पण इथे मात्र जोरदार अपील होत आहे आणि फलंदाज बाद. आणि त्या ठिकाणी हाल संघाला विनंती करतो आणि नाणेफेकीचा कॉल करण्याची विनंती आपण करणार आहोत. राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष आदरणीय उदयजी धोके साहेब यांना मी विनंती करणार आहे ज्यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल होईल दुसऱ्या सामन्याचा. आणि ज्या पर्दा है पर चौदा धावांचे. हा चेंडू जबरदस्त जोर लगावलाय, फलंदाज बाद होतोय. इथे परिस्थिती टिकत होती पाटील असेल किंवा अक्षय कडाव. गोलंदाज सय्या 10 चेंडू 14 धावांची गरज आहे. इथे फलंदाज बाद होतोय. शेवटचे 9 चेंडू समालोचक दुसरीकडे ऍडव्होकेट अभिषेक, त्यानंतर मात्र हिंदीचा गोलंदाज प्रवीण दुगाडी. पहले कप्तान के बारी का खात्मा हुआ था उनका भी हम दिल से स्वागत करना चाहेंगे, लेकिन ये दूसरा विकेट मिल सकता है. गेंदबाज बाबू ठाकुर को इंसिडेंट करने का था. मास्टरमाइंड महेश कर्मी के आने से टीम की ताकत एकदम बढ़ चुकी है. आक्रमणाचे घाट दाखवतोय तो या प्रयत्नांपूर्वी संघाच्या गोलंदाजांना निश्चितच आता मात्र घाट पाहायला मिळते. उतरताना दिसला गोलंदाज पुढे मोठा फटका मारण्याच्या नादात
चांद की खूबसूरती, चांद की रोशनी को नहीं देखते हम, लेकिन उसके ऊपर काले दाग जो होता है उसके ऊपर नजर हमारी जरूर जाती है। लेकिन विकी पांडे को मिलता हुआ एक और विकेट। युगो आणि आकाश तारेकर आणि बंटी पेटाने तिसऱ्या क्रमांकाला, पण इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक लगावलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली योगेश पवार, ज्यांच्या सहभागीवरती नवी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य सभापती आहेत. ज्यावेळेचा चेंडू जागी क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि अशा प्रकारे हा चेंडू हुक केला होता आकाश तारेकर. चेंडू आपण पाहताय फायनलच्या मध्ये आणि फलंदाजच्या ठिकाणी निश्चितच बाद. 17 अजून 41 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 41 धावांची गरज. सुंदर फटका वनिश लोंगाच्या दिशेने आणि फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी होईल का? सर्व प्रेक्षकांची नजर या सामन्याकडे आपण पाहायला मिळतात. जिला परिषद के अध्यक्ष आदरणीय सुरेश जी को साथ देने के लिए गेंद हवा में कैच होने की संभावना के साथ वाइड शॉट के ऊपर लटक गया. कर्जदारी खानापूरचे आमदार आहेत, ते म्हणाले की जिंकेल आंदोलन संघ जिंकेल, पण आता थोडीशी अवस्था बिघड झाली आंदोलन संघाची. आता शेवटचा षटक यानंतर येणार आहे. एक चांगली